मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत असलेल्या महिलांना आता या योजनेचा लाभ सुरू ठेवण्याकरिता KYC करावी लागणार आहे। ज्या महिला KYC करणार नाही किंवा KYC करण्याची बाकी राहील अशा महिलांचा योजनेचा लाभ बंद सुद्धा होऊ शकतो। आणि म्हणून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये ज्या महिला पात्र आहे, ज्या महिलांना योजनेचा दर महिन्याला लाभ मिळत आहे, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत 1500 रुपयांचा सन्मान निधी दर महिन्याला दिला जात आहे। तो सन्मान निधी बंद होऊ नये याकरिता KYC करणे अनिवार्य आहे। योजनेचा लाभ घेत असलेल्या महिलांना KYC करण्याकरिता कालावधी ठरवून दिलेला आहे। या कालावधीच्या आत KYC करावयाचे आहे आणि ही KYC झाल्यानंतर ज्या महिलांना योजनेचा लाभ मिळत होता परंतु मध्यंतरी योजनेचे लाभ थांबलेले आहे अशा महिलांना सुद्धा पैसे सुरू होणार आहे। याविषयी पुढे व्हिडिओमध्ये आपण पाहणारच आहोत। त्या अगोदर तुम्ही जर RPS गाईड यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर अशाच नवीन अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचत राहाव्या याकरिता लगेच चॅनलला सबस्क्राईब करा, घंटीवर क्लिक करा, ऑल नोटिफिकेशनवर क्लिक करा, लाईक करा, कमेंट करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा। अतिशय महत्त्वपूर्ण माहिती आहे। ही माहिती जास्तीत जास्त महिलांपर्यंत पोहोचावी याकरिता नक्कीच व्हिडिओला शेअर करा। तर पहा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत असलेल्या सर्व महिलांना आता KYC करावी लागणार आहे आणि ही KYC दरवर्षी जून महिन्यामध्ये योजनेत लाभ घेत असलेल्या महिलेला करावी लागणार आहे। योजनेतील सर्व लाभार्थी महिलांना लाडकी बहीण योजनेची KYC करणे अनिवार्य आहे, कारण सरकारने तसा GR सुद्धा काढलेला आहे आणि ही KYC करण्याकरिता 2 महिन्याचा कालावधी देण्यात आलेला आहे। 2 महिन्याच्या आत सर्वांना KYC करून घ्यायचे आहे, म्हणजेच यापुढेही तुमचा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ सुरू राहणार आहे। परंतु दिलेल्या मुदतीच्या आत KYC न केल्यास योजनेचा लाभ थांबविला जाऊ शकतो। आणि ज्या महिलांना यापूर्वी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळत होता परंतु 2 महिन्यापासून किंवा 3 महिन्यापासून ज्या महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे आलेले नाही, अशा सर्व महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची KYC केल्यानंतर, त्यांचे व्हेरिफिकेशन झाल्यानंतर जर त्या महिला योजनेचा लाभ घेण्यास पात्र आहे तर KYC झाल्यानंतर नक्कीच त्यांना योजनेचे पैसे मिळणार आहे। KYC पूर्ण केल्यानंतर इतर लाभही लाडक्या बहिणींना मिळणार आहे। याविषयीची माहिती महिला व बाल कल्याण विभागाच्या मंत्री अदिती तटकरे यांनी दिली आहे। लाडकी बहीण योजनेची KYC करण्याकरिता लाडक्या बहिणींना त्रास होऊ नये याकरिता लाडकी बहीण योजनेच्या पोर्टलवरून तुम्ही घरबसल्या आपल्या मोबाईलवरून KYC करू शकता। याकरिता तुम्हाला पैसे खर्च करावे लागणार नाही, आपल्या मोबाईलवरूनच तुम्हाला हे करता येणार आहे। आणि ही प्रोसेस पूर्ण झाल्यानंतर KYC कंप्लीट झाल्यानंतर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा मिळत असलेला लाभ भविष्यातही तुम्हाला सुरू राहणार आहे। या योजनेविषयी येणारी नवीन अपडेट यापुढेही तुम्हाला लवकरात लवकर मिळत राहावी याकरिता RPS यूट्यूब गाईड चॅनलला सबस्क्राईब करा, घंटीवर क्लिक करा, ऑल नोटिफिकेशनवर क्लिक करा, लाईक करा, कमेंट करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा।